आहात। खरं तर निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत सुलभतेने चांगल्या पद्धतीने आपण पार पाडलेली आहे। सर्व नागरिकांचे आणि सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचे मी धन्यवाद मानतो, प्रशासनाला। आज आपण आपल्या वडगावच्या नगरपंचायतीकरिता जे नागरिकांनी निवडून दिलेले नगरसेवक आहेत, तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत, त्यांचा पदग्रहण समारंभ घेण्याचा मूळ उद्देशच असा आहे की आज ते आपल्या कर्तव्यावर आणि जबाबदाऱ्यांकरिता या नगरपंचायतीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांना ज्या प्रकारे आज आपल्या अधिकार जसे असतात नगरसेवक म्हणून किंवा नगराध्यक्ष म्हणून, त्याचबरोबर कर्तव्य आणि जबाबदाऱ्या देखील महत्वाच्या आहेत आणि त्याकरता नागरिकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे। खरं तर आपल्या नगरपालिकेच्या प्रशासनाच्या 3 स्तरीय लोकशाहीच्या ज्या व्यवस्था आहेत, केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक पातळीवर असणारं स्थानिक प्रशासन, तर स्थानिक प्रशासन स्थानिक नागरिकांच्या स्थानिक पातळीवरच्या ज्या समस्या असतात त्या समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे हा आपला मूळ उद्देश असतो। आणि नागरी प्रशासनाचा भाग म्हणून शहर हे नागरिकांना राहण्यासाठी कसं असावे, कारण आपण ग्रामीण भागापासून तर नागरी भागाकडे आपण किंवा नागरिकांकडे आपण वाटचाल करत आहोत आणि आपण ट्रान्झिशन फेज मध्ये आहोत। जसं तळेगाव असेल, लोणावळा असेल, ते बऱ्याच वर्षापासून नागरी भाग म्हणून काम करतायत। मात्र वडगाव नगरपंचायत 2018ला स्थापन झालेली, त्यानंतर पहिला जो आपला कार्यकाळ आहे तो अत्यंत चांगला गेलेला आहे। त्यामध्ये माननीय आमदार महोदय असतील, तत्कालीन नगराध्यक्ष असतील, तत्कालीन नगरसेवक असतील, त्यांनी अत्यंत उत्तम प्रकारे काम केलं आणि नगरपंचायत म्हणून जे सुरुवातीला ग्रामपंचायतीपासून नगरपंचायतीमध्ये स्थानांतरण झाले किंवा ट्रान्सफॉर्मेशन झालं, तर त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण काम केलेलं आहे आणि त्याचाच पुढचा टप्पा म्हणून मूलभूत सोयी सुविधा कशा असाव्यात, नगर कसा असावं। आपल्या शेजारीच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नागरी सोयी सुविधा कशा आहेत आणि आपल्या तिला इकडे बोलव रे, नगरसेवक वरती अर्चनाताई वरती बसा, ज्या नगरसेविका आहेत त्यांनी वरती बसा, आप्पा वरती पुण्यावरती ताईला पण बोलत्या अनंता, अरे तुम्ही दोघं नगरसेवक आहेत ना, वरती खुर्ची घेऊन येतो। हॅलो, उपस्थित सर्व नगरसेवक बांधवांना विनंती, आपण गुलाब काका वरती आहे, गुलाब काका वर बसा ना, इथे तरी दत्ता नव्याने निवडून आलेल्या सर्व सदस्यांचं नगरसेवकांचं स्वागत केलेलं करतो मी पुन्हा एकदा, जे नवीन आता आलेले आहेत। तसेच आपल्या वडगाव नगरपंचायतीचे ज्येष्ठ नेते भास्करप्पा मानसकर यांचं देखील स्वागत करतो। आपल्या मूळ विषय आपला जो पदग्रहणाचा आहे, त्यामध्ये आपण निवडून आलेल्या सदस्यांचा ज्याप्रमाणे अधिकार आहे त्याचप्रमाणे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आहेत, त्याकरता आपल्या वडगावचं जे विजन आहे त्याकरता आपल्याला काम करायचे। स्थानिक नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या आपल्याला स्थानिक पातळीवर सोडून आपलं शहर हे अत्यंत सुलभ किंवा नागरिकांना आवडणारं, त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा, म्हणजे आता गार्डन्स असतील, पाणी पुरवठा 24/7 असणं, ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी असतील, घरकचऱ्याचं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अजून सुधारणा करायची आहे, त्याच्यामध्ये सुधारणेला वाव आहे, ते आपल्याला करायचे, तेच आपण आपलं कर्तव्य असणार आहे। तर त्याकरता मी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना, नगराध्यक्षांना याकरता शुभेच्छा देतो आणि आपल्या शहराच्या नियोजनाच्या विजनच्या दृष्टीने प्रशासनाचा किंवा महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या सर्व गोष्टींसाठी सहकार्याने आणि आपण कोऑर्डिनेशनने काम करणार आहोत आणि त्याकरता कायदेशीर तांत्रिक सर्व सल्ला देखील प्रशासनाकडून देण्यात येणार आहे।
नगरपंचायत अस्तित्वात आली त्यावेळी आणि आतामध्ये हा फरक झालेला आहे की आपण प्रशासकीय दृष्ट्या बऱ्यापैकी नागरी सुविधा केंद्र असेल, आपण ऑनलाईन सेवा आपण सुरू केलेल्या आहेत, ऑनलाईन देखील सुविधा आपण देतो. तुम्ही टॅक्स भरायचा असेल किंवा नव्याने नोंदणी करायची असेल प्रॉपर्टीची, ती देखील ऑनलाईन पद्धतीने करतो. जेव्हा नगरपंचायत अस्तित्वात आली तेव्हा आपल्या साधारण 8,000 प्रॉपर्टीज होत्या. आज आपण जवळपास 14,000 प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. नगरपालिकेचं उत्पन्न जेव्हा नगरपंचायत अस्तित्वात आली तर साधारण 1 ते 1.5 कोटी रुपये टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स वसूल होत होता. तो आज जवळपास आपण 8 कोटीपर्यंत पोहोचवलेला आहे. पाणी पुरवठा, पाणीपट्टी आणि टॅक्स असं मिळून. त्यामुळे आपण ज्याप्रमाणे सोयी सुविधा आपण वाढवतोय त्याप्रमाणे आपल्या स्टँडर्ड्स ऑफ सुविधा किंवा आपण त्याच्या गुणवत्ता जी आहे ती देखील वाढवतोय. पाणी पुरवठा योजना आपण अंमलबजावणी करतोय. त्याचबरोबर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण प्लॅनिंग करतोय, ज्याचं एक्झिक्युशन करतोय, ते आपल्याला स्टँडर्ड आणि प्रॉपरली मॅनरने आपल्याला पुढे करायचं आहे. त्याकरता आपल्याला आमदार महोदयांचं सहकार्य नेहमीच लाभत आलेलं आहे आणि यापुढे आपल्याला लाभत राहील याची मला खात्री आहे. प्रशासन किंवा प्रशासकीय अधिकारी जरी बदलला तरी जी वडगाव शहराची जी पद्धत आहे किंवा वडगाव शहराचे जे संस्कार आहेत ते नेहमीच पक्ष आणि मतभेद हे बाजूला ठेवून नेहमीच सहकार्याने आणि एकोप्याने सगळ्यांनी एकमताने सर्व ठराव असतील किंवा सर्व काम असतील ते आतापर्यंत केलेले आहेत आणि यापुढे मला विश्वास आहे या प्रकारेच होतील. तरी सर्वांना या बाबतीत शुभेच्छा देतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद मानतो. धन्यवाद साहेब. हॅलो, धन्यवाद साहेब. गेली 2 वर्ष आपण पदाधिकारी नसताना अतिशय उत्तमपणे वडगाव नगर पंचायतचा कारभार सांभाळला आणि आमचं वडगाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे प्रभारी आणि वडगाव नगर पंचायत मध्ये प्रभारी म्हणून भारतीय जनता पक्षाची ज्यांच्यावर जबाबदारी होती असे सन्माननीय भास्करप्पा माळुसकर यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. मुख्याधिकारी डॉक्टर प्रवीण निकम साहेब, आपणास विनंती आपण भास्करप्पा माळुसकर यांचा सन्मान करायचा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले मावळ पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय गुलाबकाका माळुसकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मुख्याधिकारी डॉक्टर प्रवीण निकम साहेब, आपणास विनंती गुलाबकाका माळुसकर यांचा आपण सन्मान करावा. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले सन्माननीय सर्व वडगाव शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्र परिवार, महिला भगिनी, सर्वांचा नामोल्लेख करता येत नाही त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचं मी पुन्हा एकदा सामाजिक स्वरूपात स्वागत करतो. आजचा हा कार्यक्रम म्हणजे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ. प्रथमतः या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान होणे आपलं या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. त्यानिमित्त या ठिकाणी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्माननीय आमदार आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सर्वांचा सन्मान होईल. नंतर घ्या, पहिले मनोगत घ्या, नंतर घ्या, नंतर घ्या तो सन्मान शेवटला घ्या. अण्णांच्या सूचनेनुसार या ठिकाणी कार्यक्रमात फेरबदल करण्यात येत आहे. प्रथमतः वडगाव शहराचे ज्येष्ठ नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय भास्करप्पा माळुसकर, आपणास विनंती. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय गणेशभाऊ खाडगे, आपणास विनंती आपण मनोगत व्यक्त करावं. हा गणेश, तुम्हीच लोक संपायचं काय करायचं. एक राष्ट्रवादी, एक भाजप, अजून कोण आहे दुसऱ्या पक्षातलं कोण कोण आहे? मनसे सेनेचे कोण आहे? शिवसेनेचं कोण आहे? शहराचे अध्यक्ष आहे तुम्ही? शहराचे अध्यक्ष कोण आहे? वडगाव नगर पंचायतीच्या नूतन नगराध्यक्षा आमच्या भगिनी सौभाग्यवती अबोलीताई मयूर ढोरे
यांच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे मावळचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सन्मान्य सुनीलांना शेळके, नूतन नगराध्यक्षा सौ अबोलीताई डोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय गणेशप्पा डोरे, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भास्करप्पा माळसकर, बाळासाहेबजी डोरे, गुलाब काका माळसकर, नवनिर्वाचित नगरसेवक सुनीलजी डोरे, मयूरजी डोरे, पंडितरावजी डोरे, वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रवीण डोरे, व्यासपीठावर उपस्थित सर्वच नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले समस्त वडगावकर, ज्येष्ठ म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे चंदू काका, मंगेश काका, उपस्थित पत्रकार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं स्वागत चीफ ऑफिसर डॉक्टर निकम सरांनी केलेलं आहे. मी देखील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचं व्यासपीठ एक समाधान म्हणजे डोळ्यांना समाधान देणारं असं व्यासपीठ आहे. कदाचित निवडणुकीपूर्वी असं जर व्यासपीठ एकत्र दिसलं असतं महायुती म्हणून, तर निवडणुकीचं चित्र काहीच वेगळं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं असतं. परंतु हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे या भावनेप्रमाणे आजपासून नवीन पान आपण आपल्या वहीचं सुरू करत आहोत. सर्वजण हातात घालून नगरपंचायतीचा कारभार या ठिकाणी पुढे घेऊन जाणार आहोत. मी विशेष धन्यवाद आमच्या वडगाव नगरपंचायतीच्या लढतीमध्ये नगराध्यक्षपदी लढलेल्या आमच्या मृणालताईला देईल की अतिशय खिलाडू वृत्ती ठेवून आपण देखील या समारंभासाठी उपस्थित राहिलात. आपलंही मनापासून या ठिकाणी स्वागत. मावळ तालुका एका वेगळ्या दिशेनं विकासाच्या कामाच्या माध्यमातून गतिमान होत असताना वडगाव हे अतिशय महत्वपूर्ण असं शहर म्हणून मावळ तालुक्याचं गाव म्हणून आपण सर्वजण या शहराकडे पाहतो. आणि मागच्या 5-7 वर्षामध्ये ज्या झपाट्यानं हा तालुका वेगवेगळ्या दृष्टीतनं पुढे चाललेला आहे, त्याच्यामुळे शिक्षणाच्या संदर्भात असेल, वैद्यकीय गोष्टींच्या संदर्भात असेल किंवा मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये होत असलेलं औद्योगिकरण, या सगळ्या पार्श्वभूमीवरती तालुका जगाच्या नकाशावरती जाऊन पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे जगाचं त्याचबरोबर आपल्या देशातल्या कानाकोपऱ्यातल्या उद्योगपतींचं, माणसाचं, उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं मावळ तालुका हा एक केंद्र अशा पद्धतीने ठरत चाललेला आहे. आणि अशा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण वाढते. आज वडगाव शहर, वडगावला लगत असलेलं तळेगाव शहरचं पाहिलं तर फारसा काही फरक राहिलेला नाही. अतिशय झपाट्याने वाढत असणारी ही जी शहरं आहेत आणि मुख्य मुंबई पुणे रस्ता असेल किंवा एक्सप्रेस हायवे असेल आणि मुंबई पुण्याला जोडणारा अतिशय जवळचं विकसित असणारं शहर म्हणून या तालुक्याकडे, विकसित असणारा तालुका म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. म्हणून सगळ्यांचं लक्ष डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनं या तालुक्याकडे असताना आपली देखील फार मोठी जबाबदारी हे शहर
पुढे नेत असताना राहणार आहे. कालपर्यंत वडगाव शहर नगरपालिकेचं राजकारण आपण नगरपालिकेचे विषय संपवले सगळे, परंतु ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष या राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुक्याचे आमदार सुनीलांना शेळके यांच्या नेतृत्वामध्ये जो काही मावळ तालुक्याचा मागच्या 5-7 वर्षामध्ये विकास झाला, हा अतिशय नजरेत भरणारा, सर्वसामान्य नागरिकांना भावणारा आणि डोळ्याला दिसणारा असा आहे. म्हणजे विकासाच्या गप्पा मारत असताना आज आपण मावळकर ठामपणानं सांगू शकतो की माझ्या वडगाव शहरामध्ये नगरपंचायतीची इमारत झाली, तहसील कार्यालय झालं, नवं पोलीस स्टेशन झालं, कोर्टाची इमारत नव्याने उभी राहत आहे, रस्ते झाले, पाण्याच्या संदर्भातले प्रश्न काही प्रमाणात पुढे नेत असताना महत्वाकांक्षी पाण्याची जी योजना आहे ती देखील उद्याच्या काळामध्ये आमदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे जाणार आहे. म्हणून हे शहर उद्याच्या सगळ्या या परिसराच्या उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंटकडे पाहत असताना अतिशय व्यवस्थितपणानं नियोजनबद्धरित्या पुढे नेणं गरजेचं आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा इतर पक्ष जे काही महायुतीतले घटक पक्ष म्हणून आज राज्याच्या राजकारणामध्ये काम करतात, आपण सगळ्यांनी आता तरी निदान निवडणूक झाल्यानंतर हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. मी अधिक काही बोलणार नाही. आज वडगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वडगावच नाही, तळेगाव असेल, लोणावळा असेल, सुनील शेळके आमदार झाल्यापासून पहिल्यांदा आम्ही खरं तर इथं पक्षीय बोलू नये, परंतु आम्हाला ज्या गोष्टीचा अभिमान आहे किंवा जी गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मागच्या काही काळामध्ये आमच्याकडनं घडली नाही, तिथं आम्ही कमी पडत होतो, ती गोष्ट 2019 नंतर आमदार सुनीलांना शेळके यांच्या नेतृत्वामध्ये घडलेली या तालुक्याने पाहिली, आम्हा सर्वांना पाहायला मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधला जो पहिला टप्पा झाला त्याच्यामध्ये वडगाव असेल, तळेगाव असेल, लोणावळा असेल, जवळपास 42-43 जागांवरती घड्याळ चिन्हावरचे नगरसेवक निवडून आलेले त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 2 नगराध्यक्ष आमचे घड्याळ चिन्हावरचे झाले. त्याचबरोबर इतर काही सहकारी सहयोगी सदस्य म्हणून जी काही अपक्ष म्हणून निवडून आलेली मंडळी आहेत ती देखील आज पक्षाबरोबर येण्यासाठी तयार आहेत. याचं कारण फक्त एक आहे की आमदार सुनील शेळकेंनी जो काही तालुक्याचा विकास अगदी ट्रान्सपरन्सी ठेवून पाठीमागच्या काळामध्ये केला, हाच विकास उद्याच्या काळामध्ये देखील अविरतपणाने सुरू राहिला पाहिजे असं सर्वांचं मत आहे. आणि म्हणून सर्व मावळकरांनी, ग्रामीण असो, शहरी असो आणि सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल दिलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. म्हणून उद्याच्या काळामध्ये आपण सगळी मंडळी हातात हात घालून विकासाचा हा रथ अशाच पद्धतीने पुढे नेऊ एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि पुढेच एकदा सर्व नूतन नगरसेवक आमच्या नगराध्यक्षांनी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज या नगरपंचायतच्या हॉलमध्ये वडगाव नगरपंचायतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा बुलीताई ढोरे, तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके, सर्व नगरसेवक, व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये वडगावच्या सर्व नागरिकांनी सुनील अण्णा शेळके यांच्यावर विश्वास ठेवून भरभरून नगराध्यक्षासाठी मतदान केलं, नगरसेवकासाठी मतदान केलं आणि विरोधी पक्ष म्हणून हातात हात घालून काम केलं हे मावळ तालुक्याचे प्रभारी भास्करराव माळसकर. अत्यंत चांगले असे नगरपंचायतची इलेक्शन झाली, कुठेही दंडा बखोडा झाला नाही आणि सर्वांनी मन मिळवून त्या नगरपंचायतचे नगरसेवक म्हणून पद स्वीकारलं.
अण्णा तालुक्यामध्ये खूप फंड आणला आणि परवाच दादांनी भाषण केले की महाराष्ट्रामध्ये 288च्या आमदारामध्ये असा आमदार काम करणारा पहिल्यांदा पाहिला. मी 1972 सालापासून काम करतो अण्णा, पण माझ्या सुद्धा आयुष्यात आणि राजकारणामध्ये पहिल्यांदा असा आमदार पाहिला की इतका धावपळ करणारा, फंड आणणारा, काम करणारा, लोकांमध्ये मिसळणारा, मग गरीब येऊ श्रीमंत येऊ त्यांच्या हातात हात घालणारा आमदार पहिल्यांदा पाहिला आमदार. मी बापना साहेबांबरोबर राहिलो, बेगडे साहेबांबरोबर राहिलो आणि आपल्या बरोबरही राहिलो. तर असा आमदार होणे नाही. या वडगावमध्ये 100 कोटीहून अधिक फंड अण्णा आपण दिला. त्या वडगावमध्ये संपूर्ण जवळजवळ काँक्रिटीकरण झालेले. आता पाण्याची स्कीम सुद्धा एकदम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. त्याचं नियोजन कोण कॉन्ट्रॅक्टर असेल तर अण्णा आपण तुम्ही सांगा, त्याचं नियोजन पद्धत थोडंसं काम झालं पाहिजे. 40 कोटीची जवळजवळ योजना आहे. फिल्टर पाणी वडगावकरांना 24 तास मिळणार आहे. आपल्या माध्यमातून हे सगळं घडलेले आहे, झालेले आहे. असंच काम नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी पुढे चालू ठेवावं. राहिलेली कामं विकासाची करावीत म्हणून मी माझ्या वतीनं नगराध्यक्ष नगरसेवकांना मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. आणि आमदार तुमचे कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला द्यावा, तेवढे थोडेच आहेत. कारण तुमच्याबरोबर 20-25 दिवस मी फिरलो मावळामध्ये, पण 10 वाजले की मला लगेच जा. पण तुम्ही पाठ 4-4 वाजेपर्यंत फिरलात, लोकात मिसळलात. त्या लोकांनी आपल्याला कौल दिला. 1,10,000 आपला विजय झाला. त्यामध्येच आमचं मन भरून गेलं. असे आमदार होणे नाही. अशा आमदाराच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहावं, विकासाची कामं करावीत अशी सर्वांना विनंती करतो. सगळ्या नगरसेवकाला नगराध्यक्षाला धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आप्पा. आपल्या सर्वांच्या धावपळीचंच हे यश आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या ठिकाणी तीर्थक्षेत्र श्री कोटराव महाराज देवस्थानच्या विश्वस्त सुनीताताई कुडे आपण उपस्थित झालात. आपले मनापासून स्वागत. यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रभारी ज्येष्ठ नेते सन्माननीय भास्करप्पा माळसकर आपणास विनंती आपण मनोगत व्यक्त करावं. वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदग्रहण समारंभ या ठिकाणी संपूर्ण होतोय. आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण म्हणून मी या क्षणाकडे पाहतोय. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या वेगवेगळ्या अवस्था आपण सर्व पाहतोय. परंतु महाराष्ट्रामध्ये एक आदर्श गाव म्हटलं पाहिजे की गणेशजी तुम्ही देखील वर्णन या ठिकाणी केलं. कारण राजकारणामध्ये निवडणूक हा व्यक्तिवाद नसतो, तो एक विचारांचा वाद असतो. आणि अशा विचाराच्या वादातून पुन्हा एकदा सुसंवादाच्या रूपामध्ये आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. या ठिकाणी खऱ्या अर्थानं की महाराष्ट्रामध्ये खरोखर या मावळच्या असणाऱ्या नेतृत्वाचं कौतुक व्हावं असं सर्वांनाच वाटतं. अशा ह्या कौतुकाला खऱ्या अर्थानं सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांनी स्थान निर्माण केलं ते सुनील अण्णा शेळके. या ठिकाणी राष्ट्रवादी अध्यक्ष गणेशजी आपणही आपलं मोलाचं या ठिकाणी विचार मांडले. वडगावातील राजकारणामध्ये एक मला वाटतं खऱ्या अर्थानं एक गोडवा ज्यांनी निर्माण केला ते गणेश आप्पा या ठिकाणी आहेत. विशेष करून ही निवडणूक ज्यांच्या नेतृत्वाखाली पीठासीन अधिकारी म्हणून प्रवीणजी निकम, अगदी तुम्हालाही मनापासून मी संपूर्ण वडगावकरांच्या वतीने धन्यवाद देतो. अत्यंत शांततेने आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा निवडणूक कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला गेला. मावळचे माजी सभापती आणि विशेष करून आमच्या पक्षामधील एक गोडवा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सभापती गुलाबराव, आज त्यांची सुकन्या ॲडव्होकेट झालेली
की एक नवचैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून एक तारुण्याच्या उंबरट्यावर कुमारिका असताना देखील एक समाजसेवेचं कंकण म्हणून आज ह्या निवडणुकीला पहिलंच पाऊल टाकून अगदी 15 दिवसामध्ये यशस्वीरित्या पदार्पण करत समाजसेवेच्या कंकण त्यांनी हातात बांधल्याचे आमचे म्हणणार. विशेष सर्वांचा नामोल्लेख करण्यापेक्षा निवडून आलेले सर्व माझ्या गावातील माझे सर्व क्रियाशील कार्यकर्ते, गावाचं गावपण जपत असताना अत्यंत आनंदाने आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ज्या वेळेला हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडला जातो त्याचं कारण काय असेल तर ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराची ज्योत प्रज्वलित ह्या मावळ तालुक्यामध्ये आणि विशेष करून वडगावमध्ये देखील आज ती ठेवत आहे. आणि हा विचाराचा वारसा मागही 5 वर्षापूर्वी अपयशापेक्षा खऱ्या अर्थानं यशाला देखील पूर्ण पाठिंबा देऊन यशस्वीरित्या गावाचं गावपण जपलं पाहिजे हे एक उद्देश आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आज देखील या ठिकाणी पुन्हा एकदा आपण आनंदाने एकत्रित आलेलो आहोत. खरं वास्तविकरित्या सत्ता हे साधन असतं आणि साधना करण्यासाठी साधना असावी लागते. ती करीत असताना जिचं नाव आबोली आहे परंतु ती बोलकी नक्कीच होईल. आणि मला असं वाटतं की एक गेली 5 वर्ष सातत्याने घरोघरी आपल्या पतीबरोबर जिने घराच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभाग घेतला आणि आपण सर्वांनी देखील मोठ्या मनानं आज या ठिकाणी त्यांना विराजमान करीत आहोत. सत्तेचा अर्थ जर लक्षात घेतला, पहा अटलजींना ज्या वेळेला 2च खासदार कमी होते आपण सर्वजण टीव्हीवर पाहत होतो आणि 2 खासदार कुठेही कॉम्प्रोमाइज न करता ज्या वेळेला पटकन कोणत्याही खासदार सदस्यांची परवानगी न घेता अटलजी पटकन उठले आणि डायरेक्ट राष्ट्रपतीकडे जाऊन आपला राजीनामा दिला. भारतातले सर्व माणसं टीव्हीवर हे संपूर्ण चित्रीकरण पाहत होते. गुजरातमध्ये इयत्ता 7वी शिकलेली एक मुलगी देखील टीव्ही पुढे बसलेली होती आणि ते दृश्य पाहत असताना असणारा प्रत्येक माणूस हळहळत होता, कारण 2 खासदार विकत घेणं सत्तेसाठी अवघड नव्हतं. परंतु एक प्रामाणिकपणा आणि शिस्त, राष्ट्राभिमान आणि देशा महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष आदरणीय सुनील अण्णा, महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष आदरणीय सुनील अण्णा. अभिमान कशाला म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणून या गोष्टीकडे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे. त्या 7वीत असलेल्या मुलीने या टीव्हीवर पाहिल्यानंतर कवी मनाचे अटलजी, कारण अटलजींची ओळख हे कवी आणि साहित्य क्षेत्रामध्ये फार मोठी आहे. काव्य आणि अखंड महाभारतासारखं त्यांनी लिखाण केलेलं आहे. त्या मुलीला काव्य सुचलं की ज्या अटलजींची त्या सत्तेवर जात असताना डोळ्यामध्ये अनेकांच्या अश्रू उभे राहिले की एवढी मोठी सत्ता या देशाची, फक्त 2 खासदार कमी आहे आणि अटलजी राजीनामा देतात. त्या असणाऱ्या लहानच्या मुलीच्या डोळ्यामधले अश्रू आणि त्या अश्रूचं रूपांतर शब्दात झालं आणि त्या शब्दामध्ये तिने एक काव्य लिहिलं. संपूर्ण भारतभर ते काव्य अगदी सर्वांनी वाचलं कि सत्ता किसी के है सफल, शासन किसी का हो सफल, हर वक्त कहता है तू आगे तो निकल, हर संभावना का नाम है अटल, हर संभावना का नाम है अटल. यातून हा दृष्टिकोन डोळ्यासमोर घेत असताना आपण प्रत्येकाने एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पक्षात आणि राजकारणात काम करीत असताना मला आता अभिमान आहे या ठिकाणी सुनील अण्णा शेळके असू किंवा बाळाभाऊ वेगळे असू, तारुण्याच्या उंबरट्यावर आता मुंबई सारख्या संसदेमध्ये काम करणारे आपल्या या मावळचे हे 2 भूमिपुत्र आज यशस्वीरित्या काम करत असताना कालखंड बदलत जातो. आज मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आपण राजकारणाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवले तरुणपणामध्ये यशस्वीरित्या कामकाज करीत असताना सत्ताही बदलत असते, कार्य बदलत असतं. परंतु हे संपूर्ण चालत असताना गणेशजी आमच्या वडगावचं एक वैशिष्ट्य आहे की राजकारणातला वाद कसा असावा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणून वडगाव पुढे तालुक्याने पाहिले पाहिजे संपूर्ण. कारण असाच वाद आमचा दादासाहेब ढोरे आणि मदनजी बापणा यांच्यामध्ये झाला. हा काळ 84-85चा. परंतु वादाचं रूपांतर गावामध्ये विभागणी झाली. 2 बाजूला 2 विभागण्या झाल्यानंतर त्या वादाचं रूपांतर असं झालं की आज दादासाहेब ढोरेंच्या रूपानं एक रयत शिक्षण शास्त्री कर्मवीर भाऊराव पाटलांची एक इमारत उभी राहिली, तर मदन शेठ बापना यांच्या वादातून TED कॉलेज उभं राहिलं. वादाचं रूपांतर दुसऱ्यांदा घेतो आणि मंदिराच्या बाबतीत देखील आमचा वाद झाला. परंतु ते वादाचं रूपांतर जर एका आडनावाने कुठेतरी आग्रह करून पोटेवा मंदिर उभं राहिलं असेल तर दुसऱ्या आडनावाने एक दत्त मंदिरासारखी प्रतिकृती उभी केली.
समाजामध्ये राजकारणातला वाद हा समान हिताचा असावा आणि ती सामाजिक बांधिलकी जपण्यात असावा, तो समाजामध्ये अपील होणारा असावा, वाद असा असावा. आज मला असं वाटतं की खरोखर तळेगाव असो किंवा काही असो, नेतृत्वामधल्या वादाचं रूपांतर ज्या वेळेला एक सामाजिक परिवर्तनामध्ये होईल आणि मला वाटतं ते करण्याची दिशा आपल्या वडगावकरांना करावं लागेल. कारण वडगाव आज मला वाटतं महाराष्ट्रामधलं एक असं गाव आहे की निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व जशीच्या तसे असणाऱ्या गावाचं गाव पण आणि एक अभिमान की आज निवडून आलेल्या प्रत्येक घराघरामध्ये एकमेकांच्या रक्ताच्या नात्यामध्ये मंडळी आहोत. सत्ता आणि गाव चालवत असताना एकमेकांना पोषक. आज असं मला असं वाटतं की दोन्ही आमदारांनी वडगावला भरभरून बरंच काही निधी दिला. आजही मला असं वाटतं की अण्णा तुमच्या रूपानं आज बारणे असतील खासदार, यांच्या रूपानं खरोखर या वडगावच्या निधीमध्ये आज वडगाव या तालुक्याची राजधानी आहे, तालुक्याचं ठिकाण आहे आणि या ठिकाणावर कोणताही राजकीय द्वेष मत्सर एकमेकांचा न करता हातात हात घालून प्रगती करणं हा खरा आपला संदेश सर्वांनी एकत्रित आणण्याचा संकल्प करणं हा देखील आज मला असं वाटतं की आपला यशस्वीरित्या ठरेल. आज मला या ठिकाणी की खरोखर मयूरजी मागच्या वेळेला निवडून आले, मी त्यांच्या विरोधात होतो. अपयशाला अपयश कधी म्हणत नाही, परंतु गेले 7 वर्षामध्ये आमचे एकमेकांचं असणारं प्रेम आणि भावना आहे तशा राहिल्या. कोणत्याही प्रकारची तक्रार न करता एक स्वीकारणे नेतृत्व. दुसराही वडगावच्या इतिहासामध्ये एक इतिहास दिला जाईल की पतीनंतर पुन्हा पत्नी देखील नगराध्यक्ष होती. मला असं वाटतं हा देखील म्हणावा लागेल. आणि म्हणून हे संपूर्ण करीत असताना एका बाजूला उभं राहिलेलं संपूर्ण वडगावच्या आजच्या टाउन प्लॅनिंग जर बाजूला पाहिलं की आज 12-12, 18-18 मजली इमारती उभ्या राहत आहेत आणि या इमारतीमध्ये आपण स्थानिक लोक ज्या वेळेला आपण स्थानिक भूमिपुत्र नोकरी विना बेकार आहे म्हणण्यापेक्षा आज जी हरवलेली गावं आणि ती गावं जर जपायची असेल तर राजकारणाच्या पलीकडे आपण एकत्रित आलो पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या गावाचं गाव पण जपलं पाहिजे. कारण आपल्या गावचं प्राधिकरण होतं कामा नये. आज प्राधिकरण जर झालं तर एका समोर एक दरवाजा असलेल्या माणसाला समोर कोण राहतो ते माहित नाही. हरवलेल्या दुनियेमध्ये खऱ्या अर्थानं राजकारणाच्याही पलीकडे जाऊन थोडस आपण आपलं आत्मीयता अंतकरणा बसून आपण आपली आत्मीयता जपली पाहिजे. आणि या गावाचा विकास करीत असताना या संपूर्ण महाराष्ट्राला वडगाव एक असं गाव आहे की एक राजकारणाच्याच दिवसापुरतं चालतं आणि राजकारण संपल्यानंतर खऱ्या अर्थाने एकजुटीने एकत्र येतं. मला वाटतं हा आदर्श आपण घडवूया. आणि या संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये आज जर नीट सर्वे केला तर गावागावांमधल्या अवस्था काय आज निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर गुणवत्तेपेक्षा अर्थकारणाला जर प्राधान्य देत राहिलो तर मला असं वाटतंय ह्याच्यात किती जण कशा पद्धतीची आपले असणारी प्रपंचाची दुर्धा करून उद्ध्वस्त होईल हा विचार देखील आपण सर्वांनी संगणमताने केला पाहिजे. आज मला या व्यासपीठावर येताळी वडगाव आपण तालुक्याच्या ठिकाणी पण संपूर्ण मावळ तालुक्याला आणि या महाराष्ट्राला एक वेगळ्या दिशा देण्याचं काम आपण करूया. खऱ्या अर्थानं काय निवडणूक संपली, राजकारण संपलं, पक्ष हा त्या दिवसापुरता असतो तर पक्ष संपल्यानंतर ज्यांना हयातभर एकमेकांना मृत्यूपर्यंत समोर रोज गाठी भेटी घेऊन समोर चालत असेल तर एक आदर्श माणूस आणि माणुसकी ही संकल्पना जपणं हा खरा उद्देश सत्यमधला आपण साध्य केला पाहिजे. आणि म्हणून आज या ठिकाणी आज आबोलीताई होणाऱ्या तुझ्या संपूर्ण कारकिर्दीला मला असं वाटतं आमचे असणारे विरोधक म्हणण्यापेक्षा अगदी गतिरोधक की जिथं चांगलं काम करण्यासाठी जे पूर्ण पाठिंबा देतील ते आमचे असणारे दिनेश डोरे, त्याचप्रमाणे रोहित दळवले एक नवीन तरुण युवक आज पहिल्यांदाच नगरपालिकेमध्ये, कारण त्यांनी येतावेळी निवडणुकीची मुलाखत घेतावेळी आपल्या सर्वांना आश्चर्य वाटेल की म्हणला मी कुठं जातो तर मधुबन मध्ये. ज्या वेळेला मधुबन मध्ये राहतो असं म्हटलं की ज्यावेळेला जो हेडसाळपणा आमच्या वाट्याला येतो तो कुठेतरी दुरुस्त करण्याचं काम करावं म्हणून एक उत्तम प्रकारची कामगिरी करणारा हा रोहित आज या ठिकाणी नगरसेवक म्हणून आहे. विशाल वसंतराव वैले असतील, आमच्या सारिका प्रशांत चव्हाण असणारे जरी अपक्ष वगैरे काही नाही करत विचाराची धारणा ज्या कुटुंबामध्ये संघ संघापासून जी चालत आली अशा आमच्या सारिकाताई देखील या ठिकाणी निवडणुकीला आज नगरसेविका म्हणून आलेत. अनंत म्हणजे खरं वास्तविकरित्या राजकारण आणि धार्मिकता या दोन्हींचा सुरेख संघ म्हणून आनंदाकडे पाहिजे. एका बाजूला पोटोबा देवस्थानचे
असणारे आमच्या आदरणीय गुरुवर्य मोठे बंधू सोपररावच्या कारकिर्दीपासून एक गावातले सचिव म्हणून आजपर्यंत काम करीत आलेला अनंत आज देखील एका निवडणुकीच्या रूपानं त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून आलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या राणीताई संतोष माळेकर असतील आणि अर्चनाताई संतोष माळेकर. खरं वास्तविक आमदार साहेब, आमच्या अडचणाला तुम्ही समजावून घ्या. कारण एका बाजूला कुठेतरी विरोध करत असताना विरोध म्हणून नाही तो तर असणारा आपला सगळा नात्यावत्यातला भाग आहे. परंतु एक हक्कानं काहीतरी आपल्याजवळ मागणी केली पाहिजे आणि ती आम्ही दिलीच पाहिजे. कारण एकमेक नाही म्हणलं तरी जसं आपलं मेवण्याचं नातं आहे त्या नात्याच्या रूपानं देखील जे काही झालं असेल. परंतु आज अर्चना देखील नगरसेविका म्हणून आहे. विशेष करून जिथे खरोखर अभिनंदन केले पाहिजे आमच्या आतिश डोळ्यांच्या पूजाताई. फक्त एक मताने या महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की एक मताने कमी पडलेल्या, परंतु तरी देखील एक आनंदाने आपण सर्वांनी ह्या सर्व गोष्टीचा विचार करावा. आज पुन्हा एकदा अबोली आणि मृणाल दोघेही एकत्रित आता एका व्यासपीठावर आल्यात. पुढील 5 वर्ष असंच सातत्याने आपण या गावाचं गावपण जपून खऱ्या अर्थानं वडगाव एक आदर्श वडगाव बनवण्याचं कार्य करूया. पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण कारकिर्दीला मी मावळ तालुका भारतीय जनता पार्टी, वडगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आप्पा. गावचं गावपण आणि गावचा लेख होलोका मांडताना आपण संघर्षातून झालेली कामं याचा उल्लेख केला. आणि एकच मिनिटं घेतो. आत्ताही व्यासपीठावर 2 आप्पा, 2 काका आणि 4 भाऊ पुढे बसले. यांनी ठरवलं तर काही पण होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट नवनिर्वाचित नगरपेक्षा ते सांगतो पुढे सांगतो ना त्या आवडीताई नवनिर्वाचित नगरपेक्षा आणि त्या साक्षी झालेल्या म्हणून सुद्धा या पद्धतीला उपस्थित आहे आणि या सगळ्यांचा रिमोट कंट्रोल आणण्याच्या हातात आहे. आपल्या मावळ तालुक्याचे गाव असलेल्या वडगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचा आज पदग्रहण सोहळा या ठिकाणी पार पडतोय. या सोहळ्याच्या निमित्तानं अबोलीताईला शुभेच्छा देण्याकरता आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय गणेश आप्पा, ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने असं मोलाचं खेळीमेळीचं वातावरण पुढच्या काळात कसं राहावं, गावचं गाव पण कसं टिकलं पाहिजे असं मार्गदर्शन करणारे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भास्करप्पा, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेशभाऊ कांडगे, बाळासाहेबजी ढोरे, माजी नगराध्यक्ष दादा ढोरे, नगर सहकारी पिंडनाथ ढोरे, गंगाराप्पा ढोरे, चंदूकाका ढोरे, मंगेश काका ढोरे, सुनेताताई पुढे, नवनिर्वाचित बाळासाहेबजी ढोरे, मृणालताई माळसकर, चंदूकाका ढोरे, आपल्या नगरपंचायतचे चीफ ऑफिसर प्रवीणजी निकम, नवनिर्वाचित सर्व नगरसेवक नगरसेविका, उपस्थित शहरातील सर्व वडीलधारी माझ्या माय भगिनी, सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो, आज अबोलीताई आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारते. निवडणूक पार पडली, आरोप प्रत्यारोप झाले, काहींनी विचारांची देवाणघेवाण करत असताना आगामी काळामध्ये या शहराला आम्ही चांगल्या पद्धतीने विकसित करू, विकास कामाच्या मुद्द्यावरती देखील या शहरातल्या नागरिकांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जनता जनार्दन हे केंद्रबिंदू समजून जो काय वडगाव शहरातल्या जनतेनं कौल दिला तो स्वीकारून आपण ज्यांना 5 वर्षाकरता काम करण्याची संधी दिली किंवा ज्यांना पराभूत व्हावं लागलं, त्यांना अपयश आलं, त्या सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यांना देखील त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा व्यक्त करतो. तालुक्याचं गाव म्हणलं तर आपल्या वडगाव शहराकडे एक वेगळ्या नजरेनं संपूर्ण तालुका पाहतो. मगाशी गणेश भाऊनं आपल्या
मनोगतात उल्लेख केला, गणेश आप्पांनी केला, भास्कर आप्पांनी केला की वाढती नागरीकरण पाहता या शहरातल्या नागरिकांच्या देखील आपल्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. आज 40,000हून अधिकची नागरी वस्ती या ठिकाणी झालेली आहे आणि दरवर्षी जर पाहिलं तर किमान 3,000 पॉप्युलेशन आपल्या शहरामध्ये वाढणार आहे. किमान आता तुम्ही बिल्डर लोकांनी जर पटापट स्कीम केलं तर अजून पटापट वाढत, परंतु किमान 3,000 पॉप्युलेशन म्हणजे 15,000 इथं स्थायिक आणि फ्लोटिंग जर केलं तर आपण साधारणतः 2,000 दरवर्षी, एक जवळपास 15 आणि 25,000 पॉप्युलेशन या 5 वर्षात फ्लोटिंग आणि इतर स्थायिक अशा पद्धतीनं राहणार प्लस 40-45,000 लोक, 60-65,000 लोकांचा कारभार तुम्हा 17 नगरसेवक उद्याचे 2 होणारे स्वीकृत आणि नगराध्यक्ष तुम्हा सर्वांना सांभाळायचं आहे. राज्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आपण माहिती म्हणून काम करतो. एक चांगल्या पद्धतीने सक्षमपणे राज्याचा कारभार सांभाळत असताना मुख्यमंत्री मोदयांच्या खांद्याला काम करणारे आदरणीय अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील, हे देखील काम करतायत. परंतु आता राज्यात काय चाललंय, तालुक्यात काय चाललंय हे पाहण्यापेक्षा वडगावमध्ये आम्ही काय करू शकतो, वडगाव शहराकरता किती महत्वाकांक्षी प्रकल्प आणू शकतो, प्रभागातली किंवा वार्डातली आपण कामं जी नागरिकांना आश्वासनं देऊन मतं मिळवली ती पूर्ण लवकरात लवकर कशी करता येतील, त्या सर्वांनी आपण प्रयत्न करून किंवा त्यात पाठपुरावा करून याकरता अधिकचा निधी आणणं, महत्वाकांक्षी प्रकल्प मंजूर करणं ही देखील महत्वाची जबाबदारी आपल्याला स्वीकारून काम करायचे. मी देखील नगरसेवक होतो. पहिल्या वेळेला नगरसेवक म्हणून निवडून आलो, विरोधी पक्षात होतो. आप्पा 4 जण आम्ही निवडून आलो, बाकी सगळे ते गणेश खांडेंच्या पक्षाचे होते त्यावेळेला. आणि त्यात 4 जण आहेत, माझ्या इथले 4 आणि गणेश वेगळे 5, आम्ही 7 करायला जातो. का रे गणेश भाऊ, 7 जण जवळपास निवडून आणतो. आणि राष्ट्रवादी तशी सोपी नाही, मला बसायला केबिन पण नव्हती दिली. विरोधी पक्ष नेता होतो, 1 वर्ष 2 वर्षांनी मला विरोधी पक्ष नेत्याला पक्षानं 8x8चीच खुली दिली. तेवढी ते रूम आमच्या जवळ बसा म्हणून खुली दिली. त्याच्या पुढचं सांगतो ना, त्या रूमला घुशीनं पोखरून त्या फारशाला उचललेला होता. त्या फारशा मला काढायला लावल्या, नवीन फरशी टाकून फ्लोरिंग केलं. टेबल द्या मला, टेबल नाही तिकडे मोडलेले टेबल आहेत. मला टेबलने कपाट पण फर्निचरवाल्याकडनं आणून तिथं केबिन मध्ये घेतलं आणि आमच्या 7-8 जणांना खुर्च्या बसायला ठेवल्या. एवढे खोडी एवढा त्रास दिला. पण मग ठरवलं, म्हणलं आपल्याला सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही. सत्तेत आल्यावरती मला पहिलं उपनगराचं शपथ दिलं, पण मी तसे त्यांच्यासारखं नाही वागलो. ते विरोधी पक्षाला पण मोठी केबिन द्या म्हटलं, कारण तिथला आरडाओरडा सगळीकडे ऐकायला आला पाहिजे. पण जसं सत्ताधारी एक चाक आहे तसं विरोधी पक्षाचं दुसरं चाक आहे. या दोघांनी जर व्यवस्थितपणाने गाडा हाकला तर इथलं प्रशासन सुद्धा तुमच्या सोबत चालेल. नाहीतर तुम्ही एका बाजूला ते एका बाजूला, प्रशासन तुमची मजा बघतंय. हा काही खेळ खंडोबा करून इथल्या 60-65,000 लोकांना वेठीत धरू नका, एवढंच मला या निमित्तानं तुम्हाला आव्हान करायचं. मग आपण नगरपालिकेचा कारभार करत असताना पाणी सभापती म्हणून मी देखील काम पाहिलं केलं. आणि उद्याच्या काळात सुनील भाऊ, मी जाहीरपणे सांगतो, तुम्ही आता सगळ्यांमध्ये सिनियर आहे. शहरामध्ये 40-42 कोटी रुपयाची पाणी योजना सुरू आहे. अजून 5-10 कोटी रुपये लागले तर ते उभे करू. पण सभापती म्हणून तुम्हाला जबाबदारी स्वीकारावं लागेल. या शहराची सर्व पाण्याची व्यवस्था तुमच्या सोबत इतरांना घेऊन तुम्हाला काम करावं लागणार आहे. टेक्निकली समजते,
काय अडचणी आल्या तर त्याही तुम्हाला समाधान. शेवटी आपण व्यावसायिक पण आहोत आणि व्यवसाय करणाऱ्या माणसाला या सगळ्या बाबींची अडचणी किंवा त्रुटी समजतात. ही महत्वाकांक्षी योजना ही कुणा लगेच नौक्याच्या ताब्यात न देता ती जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीच्या किंवा अनुभवी व्यक्तीच्या ताब्यात आपण दिली पाहिजे. मग पाणी योजना असेल, मी चीफ ऑफिसर, तुम्ही आता किती दिवस आहात मला माहित नाही, तुमचं प्रमोशन होईल फेब्रुवारी मार्च मध्ये कदाचित परत नव्याने चीफ ऑफिसर येतील आणि जर प्रमोशन नाही झालं, तुमचं सगळ्यांना जर चांगला अनुभव आला, चीफ ऑफिसर चांगले ते 1 वर्ष त्यांना आपण परत ठेवू. कारण तुम्ही तर सांगा तुम्हाला पुढे मावळ सुटते. जर चांगले चीफ ऑफिसर आहेत असं वाटलं तर आणि प्रमोशन थांबलं तर त्याचा विचार करू. पण तुम्ही चांगला कारभार करता की नाही, नगरसेवक, नगरसेविका, नगराध्यक्ष हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर स्वच्छ भारत अभियानामध्ये वडगाव नगरपंचायतचा 10च्या आत नंबर आला आणि पुढच्या 3 वर्षात 5च्या आत नंबर आला तर आपण समजायचं की वडगाव नगरपंचायतचा खूप चांगल्या पद्धतीने कारभार सुरू आहे. सरळ आपल्यालाही कळलं नक्की काय करतात का, बाहेर फक्त दाखवतात वेगळं आणि आतमध्ये वेगळे, अशा पद्धतीनं करून चालणार नाही. निधीच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांकडनं सुद्धा जो काय निधी लागेल, वडगाव शहरात पाणी योजना जशी मी महत्वाची सांगितली त्याच पद्धतीनं शहराला एक चांगलं क्रीडांगण असलं पाहिजे. त्याकरता आपण ग्रामदेवत पोटोबा महाराजांची जागा तुम्ही दिली तर PMRDतून मी जवळपास 64-65 कोटी रुपयाचा त्याचा प्लॅन तयार केला, मुख्यमंत्र्यांना दाखवलं, त्यांनी होकार दिलाय. तेही काम आपलं या फेब्रुवारी मार्च मध्ये बजेटला घेतील. PMRDच्या एक शहरामध्ये तालुक्याचं क्रीडा संकुल होईल, पण त्यामध्ये वडगावचं देखील मोठं नाव होईल. क्रीडा संकुल, भाजी मंडई, काही ठिकाणचे DP रोड, काही ठिकाणी आपल्याला ओपन स्पेस मध्ये प्रत्येक प्रभागात कसे गार्डन करता येतील किंवा ओपन जिम करता येतील, सभा मंडप असतील, ही महत्वाची कामं नगर परिषद, नगर उत्थान, DPDCच्या माध्यमातून आगामी काळामध्ये करण्याकरता मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मागील 4-4.5 वर्षामध्ये आपण 65 कोटी 52 लाख रुपये तुम्हाला रस्ते, विद्युत लाईटचे पोल असतील, शौचालय असतील किंवा पथदिवे असतील, सभामंडप असतील, याकरता तुम्हाला 65 कोटी रुपये देऊ केले. पुढच्या 5 वर्षात 100 कोटी रुपयापेक्षा अधिक पण काम केलं पाहिजे. याच्यावरती अंकुश तर मला असणारच आहे, कारण तुम्ही जसं मला गल्ली गल्लीने बोळाने फिरवलं मग ते मागायला, तसं मी पण आज तुम्ही मला वेगळ्या पद्धतीने पाहिला, दुसरी पद्धत माहित नसेल काही ना, पण काम करताना जनता जनार्दनाचा पैसा आहे, या पैसा हिशोब पुढच्या 5 वर्षात ज्यावेळेला आपण द्यायची वेळ येईल त्यावेळेला देखील आपण ताटमाने दिला पाहिजे. आपण काय कामं केली याचा अजेंडा घराघरापर्यंत 5 वर्षाचा लेखाजोखा आपल्याला मांडता आला पाहिजे. आणि म्हणून उद्याच्या काळात कोण सत्ताधारी कोण विरोधी पक्ष हे जर तुम्हाला आम्हाला बाजूला ठेवायचं असेल तर फक्त भाषणापुरतं नको. मतभेद होतात, वैचारिक असू द्या, आर्थिक नको. आणि महिला भगिनींना पण सांगतो, तुम्ही निवडून आलाय, तुमच्या घरातले नवरोबा किंवा कुणी सभागृहात तिथं नको, पार्किंगला गाडी बसवा. तुम्हाला गाडी येत नाही, आम्हाला जायचं नगरपालिकेत, तिथपर्यंत घेऊन जा. महिला भगिनींना नगरपालिका समजायला 4 महिने जातील. जर काय आलं तर मी आहे, मी सक्षम आहे. पण लुडबुड करायला कुठलाही नवरोबा इथं नको, अजिबात चालणार नाही. ज्याला जो अधिकार दिलेला आहे त्याचा त्याला अधिकार बजावू द्या, त्यांना त्यांचं सक्षमपणे फ्रीडम मिळू द्या, काम करू द्या. त्यांच्या मागे मी उभा आहे, सर्वच ज्येष्ठ मंडळी आहेत. आणि दर महिन्याला नगरपालिकेची मासिक मिटिंग होताना आपण देखील वैचारिक पद्धतीनं बैठक घेऊन गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय कामं चांगली करता येतील
याकरता जर मला काही तुम्ही कल्पना दिल्या किंवा काही जर माझ्याकडे मागणी केली तर मी त्याचा देखील विचार करेन. परंतु फक्त सुनील शेळकेनं पळून चालणार नाही, पाठपुरावा करायला सगळ्यांना हातात हात घालून काम करावं लागेल. आगामी काळामध्ये आप्पा कोण विरोधी पक्षामध्ये आहे याचा न विचार करता जर चांगल्या पद्धतीनं सगळ्यांनी हातात हात घालून काम केलं तर मी प्रत्येक प्रभागाला न्याय द्यायची भूमिका ठेवून प्रत्येकाला निधी देखील देईल. पण जर चुकीचे स्टेटमेंट कुणी केले तर मात्र माझ्याकडनं कुठली अपेक्षा ठेवू नका. शेवटी शब्द हे शस्त्र आहे आणि गावातलं गावपण टिकवताना आपण चार भिंतीच्या आतच आपण जे काही मतभेद असतील हे सगळ्यांनी संपून गावाच्या सर्वांगीण विकासाकरता पुढे आलं पाहिजे. हे नगरसेवकाकडनं किंवा गावातल्या पुढारी मंडळीकडनं देखील माझ्या अपेक्षा राहणार आहे. तालुक्याचं गाव म्हणत असताना एक चांगलं सुंदर शहर हे आपण करून दाखवू. त्यामध्ये कामांच्या बाबतीत अनेक आता बघू, दर महिन्याला मी पण मीटिंग घेतच राहणार आहे. कुणाची कामं काय असणार आहेत काय नसणार आहेत आणि कामात जो पुढाकार घेईल विरोधी पक्षातला जरी असला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ही जबाबदारी घेतो, ती जबाबदारी मी त्यांना द्यायला तयार आहे. उद्या तुम्ही म्हणाला आम्हाला काही दिवसाकरता उपनगराध्यक्ष पद द्या, या सगळ्यांसमोर सांगतो जाहीरपणे ते द्यायला असेल शेळके मला तर मोठ्यापणा करून देईल. पण तुम्ही फक्त पदा करता किंवा फक्त आमच्या प्रभागातली कामं करण्याकरता एकत्र आहोत असं कुणी मनात स्वार्थ न ठेवता हे गाव माझं आहे, या गावानं मला निवडून दिलेलं आहे, या गावानं मला कारभारी केलेले हे समजून प्रत्येकाला पोटात घेऊन किंवा विश्वासात घेऊन जर पुढे चुकला तर आपण समजून घेऊन या नगरपालिकेचा कारभार केला तर ही महाराष्ट्रातली सर्वात सुंदर वडगाव नगरपंचायतची इमारत जशी करायचा प्रयत्न केला तसे शहर देखील करण्याचा मी प्रयत्न करीन. 100 कोटीचा शब्दला अधिक निधी आणण्याकरता सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे किंवा उपमुख्यमंत्र्यांकडे अजून आणण्याचा प्रयत्न करीन आणि गाव नक्कीच तुम्हाला चांगलं करून दाखवील. आणि जसं सांगितलं की आता झालं गेलं सोडून द्या, मी सोडून द्यायला बसतोय आप्पा नाही आप्पा मी सोडून द्यायला बसतो, पण 2029 पण तुम्ही झाले गेलं सोडून माझ्या मागे या नाही तुम्हाला परत कार्यक्रम लावायला मला काय माझ्या नेते सध्या मी इलेक्शनचा 2 मिनिटात विषय संपवतो. इलेक्शनचा असा किस्सा सांगतो. दिवसात मी 3-4 वेळा पट्ट्या बदलायचो. कधी भाजपची, कधी घाटळाची, कधी शिट्टीची, अजून कुठला तरी पक्ष होता. पंजाब पण घातला, पंजाची 4-5 पट्ट्या बदलायचो. काय करणार आता आपणच अशा पद्धतीनं लोकशाही चालवली. ठीक आहे, आता त्या जाणं योग्य नाही, परंतु निवडणुकीचा काळ वेगळा असतो. पण 5 वर्ष जबाबदारीनं आपल्या सगळ्यांना काम करावं लागेल. मी मनापासून मृणालताई तुला देखील तुझ्या वाटचालीला शुभेच्छा व्यक्त करतो. खूप खेळीमेळीनं जो काही तुझा पराभव झाला तो स्वीकारला आणि तू ज्या पद्धतीनं आज समाजापुढे ॲडव्होकेट जरी असली तरी तू नगरपालिकेत सुद्धा तुलाही काही अडचण वाटली तर मी तुझ्या मागे सुद्धा उभा आहे. तू बिनधास्त पुढे ये, ऍक्टिव्हली काम कर. आता हे सगळे रिटायरमेंटच्या गाड्या आहेत. 1, 2, 3, 4 शेवटच्या रिटायर करू आपण. काय पण रे भाऊ काही रिटर्न केल्याशिवाय आपल्याला दिल्ली जाणार नाही. पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे, युथ म्हणजे युवती असतील, युवक असतील, ते चांगल्या चांगल्या आयडिया त्यांच्याकडे आहेत. आपण शहर कसं डेव्हलप करू शकतो, आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी कशा करू शकतो याच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीतून एक चांगलं सॉफ्टवेअर आता सुद्धा वेगवेगळे नवीन आले, त्यातून सुद्धा एक चांगलं काम करण्याची पद्धत या नवीन युवक युवतींकडे आहे. मी परवा सुद्धा हार्डली 16-17 वर्षाचा एक तरुण होता, त्याने मला सॉफ्टवेअरमध्ये दाखवला, त्यांनी प्रोजेक्ट तयार केला होता. मला मी कचऱ्याच्या बाबतीत कसं काम करू शकतो
किंवा बाकीच्या रस्त्यांच्या बाबतीत आपण डेव्हलप करताना काय केलं पाहिजे, अशा नवीन नवीन आयडिया घेऊन जर युवक युवतींना एकत्र केलं तर अधिकची चांगली प्रगती किंवा अधिकची चांगली क्वालिटी कामामध्ये आपल्याला आणता येईल. नवीन नवीन आयडिया घेऊन एक चांगले शहर डेव्हलप करता येईल. म्हणून उद्याच्या काळामध्ये सर्व नवीन तरुण पिढीला या राजकारणामध्ये पुढे आणताना त्यांच्या ज्या काही नवीन आयडिया घेऊन आपल्याला काम करता येईल ते देखील आपण करण्याचा प्रयत्न करूया. मी मनापासून आबोलीताई तुला वाटताना तुझ्या शुभेच्छा व्यक्त करतो. तुही चांगलं संघटन करणारी माझी भगिनी आहे. मोऱ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या शहरातील शेकडो माझ्या महिला भगिनींना तू एकत्र केलं आणि त्यातून वेगळे रोजगार देखील देण्याचा प्रयत्न केला. नगरपालिकेच्या माध्यमातून बचत गट ही सुद्धा एक चांगली कन्सेप्ट आहे. बचत गटातून सुद्धा काही निधी देता येतो, काही आपल्याला वेगवेगळे प्रकल्प देता येतील, ते देखील तुम्ही एकत्रपणानं बसून कसा निर्णय घ्यायचा तो घ्या आणि सर्वांनाच सर्वसमावेशक अशा पद्धतीनं बरोबर घेऊन सर्व धर्माला, सर्व समाजाला, सर्व व्यक्तींना न्याय देण्याची भूमिका तुम्हा सर्वांची असली पाहिजे. कुठल्याही जाती धर्माचं राजकारण या शहरामध्ये करू नका. सर्वांना बरोबर घ्या. मध्यंतरी काही जैन समाजाची मंडळी येऊन भेटली. आरक्षणाचा एक मुद्दा होता. ते एक फक्त माझ्याकडनं आरक्षण बदल करायचा राहिलाय. तो एक फक्त चीफ ऑफिसर तुम्ही ते तसंच ठेवलं. आपण बाजारपेठेतल्या डीपी रोड कमी करा सांगितलं, ते कमी केलं. काही ठिकाणची आरक्षणं बदलली. पण जैन समाजाची कुठेतरी एक जागा आहे त्याच्यावरचं आरक्षण तुम्हाला मी सांगितलं ते बदला. ते माझं पत्र द्या वाटलं, पण ते बदलून टाका. कुठलाही समाज या शहरात दुखावता कामा नये, ती देखील आपण जबाबदारी घेऊन काम करावं. एवढंच या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त करून आबोलीताई पाठपुरावा कर. जेवढा लागेल निधी तेवढा निधी तुला द्यायला हा तुझा भाऊ खंबीरपणे उभा आहे. माझ्या अंगावर काय अंग टाकायचं तो टाका, मी तेवढं झिरून काम करेन. पण टॅक्स पण वसूल करा, नाही तर तुमची वसुली 25% आमदारने 75%. असं नाही. तुम्ही मंडळी काय करता, पगार, लाईट बिल, मेंटेनन्स एवढं वागलं पास झालं. तुम्ही डेव्हलपमेंट करताना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने टॅक्स कसे आकारता येतील, कोणालाही टॅक्स अधिक न आकारता, परंतु आपलं नगरपंचायतचं उत्पन्न कसं वाढवता येईल ते वाढवून सुद्धा अधिकचा टॅक्स किंवा कर नगरपालिकेत आला तर चांगली कामं तुम्हालाही करता येतील. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्याच वतीनं नगराध्यक्ष आबोलीताईला, उद्याच्या आमचे उपनगराध्यक्ष, आमचे एवढंच होता, आमचे उपनगराध्यक्ष आणि सर्वच 17च्या 17 नगरसेवक नगरसेविकांना मनापासून त्यांच्या वाटचाल शुभेच्छा व्यक्त करतो. माझ्याकडं येताना कुठली शिफारस लागत नाही. डायरेक्ट येत जा, भेटत जा, काय काम असेल तर सांगत जा. पण आपलं स्वतःचं काम नाही तर जनतेचं काम घेऊया. तुम्हाला असून पुढे कमी पडणार नाही विश्वासून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाण्याचा विषय चांगला आहे तुमचा. एक मिनिट पवनीचं पाणी आणा मात्र, कारण का इंद्रायणी जलप्रदूषण झालेली आहे. धन्यवाद अण्णा. अतिशय मार्मिक असं मार्गदर्शन आपण केलं. आपल्या या सर्व 7 सूचनांची अंमलबजावणी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी करतील आणि या वडगाव शहराचा सुनियोजित विकास करतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्षा आबोलीताई ढोरे आपण आभार तर मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान होईल आणि त्यानंतर नगराध्यक्षांच्या नूतन दालनाचं उद्घाटन होईल. ही आबोलीताई बोलली ना की मृणाल आभार मानेन सगळ्यांचे. तिला पण नमस्कार. आदरणीय मावळ तालुक्याचे लोकप्रिय जनसेवक आमदार माननीय सुनीलअण्णा शेळके, वडगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी माननीय निकम साहेब, तसेच मावळ तालुक्याचे अध्यक्ष गणेशभाऊ खांडगे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या वडगावकर माता भगिनींनो आणि बंधूंनो, आजचा हा क्षण माझ्यासाठी खूप अत्यंत महत्वाचा आणि जबाबदारीचा क्षण आहे. नगराध्यक्ष पद ही केवळ पदाची माळ नसून ती वडगाव जनतेने माझ्यावरती सोपवलेली मोठी जबाबदारी आहे. या निवडणुकीमध्ये माझ्यावर विश्वास ठेवून मला नगराध्यक्षपदी निवडून दिल्याबद्दल वडगावच्या तमाम जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते. हा
विश्वास टिकवणे आणि त्याला योग्य तो न्याय देणे हेच माझे कर्तव्य राहील. आदरणीय सुनीलांना शेळके यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून मला जी संधी दिली, एवढेच नव्हे तर त्यांनी एका मोठ्या भावाप्रमाणे मला मार्गदर्शन, पाठबळ आणि विश्वास देत मला या नगराध्यक्ष पदाची पोहोचवले. वडगाव नगर पंचायतीचा हा विजय, हा जो क्षण आहे तो मी माझ्या स्पष्टपणे अण्णांनाच देईन. त्याचप्रमाणे नेतृत्वाशिवाय हे शक्य नाही, नसते, हे वास्तव आहे. त्यामुळे मी अण्णांना याचे आभार मानेन. नगराध्यक्ष पद स्वीकारताना मला सन्मानापेक्षा जबाबदारीची जास्त जाणीव आहे. वडगावचा विकास, सुरक्षितता, स्वच्छता आणि पुढील पिढीचे हित या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरती आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे. वडगाव नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून आमदार साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चांगली विकास कामे केली आहेत. कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने, तसेच नगरसेवक असतील, अधिकारी असतील यांच्या सहकार्याने नगरपंचायतचे जे कार्य आहे ते वेळेत, दर्जेदार आणि पारदर्शक सेवा नागरिकांना देण्यात येईल याचा ठाम विश्वास मी आपल्या सर्वांना देते. पुढील काळात वडगावच्या समोर असलेले मूलभूत जे प्रलंबित प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. दर्जेदार रस्ते असतील, पथदिवे असतील, नियमित व शुद्ध पाणी असेल, बंदिस्त गटारांची योजना असेल, कचरा व्यवस्थापन व निर्मूलन असेल, आठवडा बाजार कायम स्वरूपाचा जो प्रश्न आपला आहे तो सुद्धा, त्याचबरोबर शहराची सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीची व्यवस्था, सर्व वयोगटातील मुलांसाठी, वृद्धांसाठी उद्यानाची, तसेच एसटीपी प्लांट, जेणेकरून आपले शहर सुशोभित होईल, आणि खेळांचे मैदान, महिलांसाठी स्वच्छतागृह, त्याचबरोबर बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचा उपक्रम, अशा प्रकारची सर्व कामे ही कागदोपत्री नसून प्रत्यक्षात उतरविण्याचा माझा संकल्प आहे. या सर्व कामांसाठी आमदार साहेबांचे मार्गदर्शन व पाठबळ निश्चितच मिळेल असा मला ठाम विश्वास आहे. वडगाव मधील प्रत्येक सामान्य कुटुंबाला नगरपंचायतीच्या माध्यमातून सुविधा वेळेत, न्याय व सन्मानाने मिळतील याचे आम्ही प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू. आपल्या सर्वांच्या सहकार्याने व विश्वासाने वडगाव शहराचा सर्वांगीण व संतुलित असा शाश्वत विकास घडवून आणू, यासाठी आजपासून नव्हे तर आत्ताच आम्ही कामाला सुरुवात करू. त्याचबरोबर मराठी पत्रकारितेचे जनसेवक बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करून मराठी पत्रकारिता दिनाच्या शुभेच्छा मी पत्रकारांना देते. आपले आशीर्वाद, शुभेच्छा आणि पाठबळ कायम आमच्या पाठीशी राहील असा विश्वास बाळगून माझे मनोगत संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामध्ये चंद्रकाका ढोरे, मंगेश काका ढोरे, गंगारामजी ढोरे, बालकू भाऊ ढोरे, बाळासाहेब माळसकर, हनुमंतराव माळसकर, बाळासाहेब निकम, सिद्धेश्वर झरेकर, शंकरराव ढोरे, बरेच जण उपस्थित आहे. सगळ्यांचं नाव घेता येत नाही, परंतु माझा नाईला जे मला माहिती नंतर काय होणार आहे, मला फोन येतात परत. पुन्हा एकदा सर्वांचं सामुदायिक स्वागत करतो. आणि यानंतर मृणालताई माळसकर ज्यांनी सोमवार दिनांक 12 रोजी सायंकाळी 5 वाजता भास्करप्पा माळसकर यांच्या माध्यमातून ईडन मीडियम इंग्लिश स्कूल ही नवी शाळा वडगाव शहरामध्ये सुरू होते. या शाळेचं उद्घाटन आणि सत्यनारायण महापूजा त्या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता केलेली आहे. त्या कार्यक्रमास आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं असं सर्वांना विनंती करतो. यानंतर मृणालताई माळसकर, यानंतर आभार प्रदर्शन मृणालताई माळसकर यांनी व्यक्त करावं अशी विनंती करतो. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर, जो झालेला निकाल आहे, तर भारत देश हा लोकशाहीचा देश आहे. तर जनतेने जो दिलेला कौल आहे आपल्याला, तर तो लोकशाहीचा एक आदर म्हणून आपण स्वीकारावा. आणि हेच सगळं लोकशाहीचे सौंदर्य आहे असे मला वाटते. आणि मला इथे एक गोष्ट नक्कीच सांगण्यास आवडेल की मावळ तालुक्यातील
वडगाव शहर हे जसं महसुली गाव म्हणून एक त्याची वेगळी आयडेंटिटी आहे, त्याप्रमाणे पुढच्या काही वर्षांमध्ये एक आदर्श गाव म्हणून आदरणीय तालुक्याचे आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून घडेल, जेणेकरून प्रत्येक वडगावमधील नागरिक अभिमानाने सांगेल की आम्ही वडगावचे नागरिक आहोत असे मला वाटते. आणि इथे मला आपण सर्वांनी आभार व्यक्त करण्याची संधी दिली याबद्दल मी सगळ्यांची शतशः ऋणी राहील. आणि आज पत्रकार दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा, स्पेशली माझे जे मार्गदर्शक पत्रकार आहेत त्यांना, आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा. धन्यवाद. एक ना काकांनी आता बघून आता मी बघतो ना काकांनी आता लक्ष घालून मी बघन म्हणतो. एकमेकांस सहाय्य करू अवघे धरू सुपंत, ज्या संस्थांच्या युक्तीप्रमाणे आमचे नगरसेवक गावच्या विकासासाठी काम करतील असे मी आश्वासन देते. धन्यवाद. सर्व अबोलीताई स्पेशली माझ्यापेक्षा सिनियर आहेत, मी कधी राजकारणात सक्रिय नव्हते, पण अबोलीताई माझ्यापेक्षा सिनियर आहेत, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. आणि आपले सगळे 17 नगरसेवक आहेत त्यांना आपण पुढील वाटचालीस शुभेच्छा. पेळगावाला एकदा क्लास घ्या ना सगळ्यांना.